आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पाणंद रस्ते खुले करण्यासाठी छावा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी। सावर्डे तालुका हातकणंगले येथील राष्ट्रीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत पाटील यांनी हातकणंगले तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश बन्ने यांना देण्यात आले। या निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले आहे, आजपर्यंत ज्या लोकांनी पाणंद रस्ते अडवून सर्वसामान्य शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणाऱ्या धनदांडग्यांनी स्वतःहून पाणंद रस्ता मोकळा करून शासनास मदत करावी, अन्यथा माननीय जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्या आदेशानुसार पाणंद रस्ते अडवून ठेवलेल्या धनदांडग्यांच्या वरती गुन्हे दाखल करून पाणंद रस्ता खुला करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश बन्ने यांना देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत पाटील, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास लाटवडेकर, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय काळे, छावा संघटना हातकणंगले अध्यक्ष उमेश विभूते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। SM मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सागर जमने, कुंभोज। नमस्ते, जय शिवराय। माझं नाव हनुमंत पाटील, मुक्काम सावर्डे तालुका हातकणंगले। आज आम्ही तहसीलदार साहेबांना, हातकणंगलेच्या तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की सावर्डे गावामध्ये, आमच्या सावर्डे गावाच्या डोंगरालगत 1000 एकर गायरान आहे। त्या गायरानाकडे जाणाऱ्या जी वाट आहे, जी पाणंद रस्ता आहे, ती पाणंद रस्ता मेनन फार्म हाऊस यांनी गेले 10 ते 15 वर्ष झालं ती रस्ता बंद ठेवलेली आहे। ती रस्ता ही नकाशावली असून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक ती रस्ता अडवून धरलेली आहे। त्यामुळं गावातील लोकांना गायरानात जाणं मुश्किलीचं बनलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना तिकडे जाणं मुश्किलीचं बनलेलं आहे आणि तो रस्ता खुला करावा यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। कारण कालच्याच पेपरला बातमी आहे की माननीय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी सन्माननीय साहेबांनी आदेश काढलेला आहे की ज्या पाणंद रस्ता आहेत त्या तात्काळ खुला कराव्यात, नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील। खरोखरच त्यांचं अभिनंदनीय आहे। कारण का साहेब, की जे मोठे जे असे बिझनेसमॅन आहेत, त्या मोठ्या जमिनी खरेदी करून सर्वसामान्य लोकांचे रस्ते अडवून त्यांची गोची करत आहेत आणि ही गोची कुठं तर थांबली पाहिजे। आणि हा आमच्या सावर्डे गावच्या गायरानाचा प्रश्न आहे, गावाचा प्रश्न आहे। त्यामुळं हा रस्ता खुला करण्यात यावा ही आमची प्रशासनाला, तहसीलदारांना विनंती आहे। एवढंच बोलतो, थांबतो। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।